आता सातत्यानं ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा डाव ज्या मराठवाड्यातून सुरू झाला आणि त्या मराठवाड्यात आम्ही सातत्यानं फिरत आहोत. ओबीसींचं राजकीय अस्तित्व ओरबाडून घेण्याचं काम त्या गावगाड्यातील प्रस्थापित मराठा ज्यांना गेल्या अनेक वर्षांपासून आपण सरपंच करत आलो, त्यांना आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री पदावर पाठवलं. परंतु गावगाड्यामध्ये तुमचा ग्रामपंचायत सदस्य व्हायला लागला, गावगाड्यामध्ये तुमचा सरपंच होतोय, राखीव जागेवर तुमचा पंचायत समिती सदस्य होतोय, हे सुद्धा यांना देखवत नाही. म्हणून त्यांनी तुमचं राजकीय आरक्षण संपवण्यासाठी मोठा डाव टाकला. तत्कालीन मुख्यमंत्री जातीवादी एकनाथ शिंदे यांना राज्यामध्ये बोगस नोंदी हाताने खाडाखोड केलेल्या नोंदी मार्फत राज्यामध्ये अनेक कुंडी प्रमाणपत्र वाटप केले आणि त्यातूनच आता पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये, पुणे सारख्या शहरामध्ये 30 नगरसेवक ओबीसीच्या जागेवर मराठ्यांचे झाले. साखर कारखाने यांचे, ड्युटेरे यांच्या, शिक्षण संस्था यांच्या, सुगिरणे यांच्या, सर्व यांच्याकडे असताना आणि सर्व प्रमुख पद यांच्याकडे असताना तुमचा ग्रामपंचायत सदस्य, तुमचा नगरसेवक, तुमचा पंचायत समिती मेंबर, तुमचा जिल्हा परिषद मेंबर जर यांना होऊन झालेला देखत नसेल तर आपण सुद्धा येणाऱ्या काळात यांचा आमदार, यांचा खासदार झालेला आपल्याला देखवला नाही पाहिजे. आणि या गावगाड्यामध्ये, या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये 1931च्या जनगणनेनुसार ओबीसीची 52% संख्या आहे आणि त्याला ललकारतोय कोण? 12% मराठा समाज. तुमच्या गावच्या सरपंचाला 12% समाजाचं या जिल्ह्याचं नेतृत्व करणार ते बांडगुळ कोण? ते देशमुख नावाचं, त्याची लय अवकात असेल ना आमच्या सोबत एक. त्या सरपंचाला काय आवडून दाखवतो? धमकी देऊ. अरे असे देशमुख आम्ही देश घडीला लावलेत. अशा देशमुखांच्या गड्या उद्ध्वस्त झाल्या दादागिरी आणि खोटे धंदे करण्यात. आमच्याकडे देशमुख आहेत, पण आता देशमुख ते पायथ्यापाशी ठेवले जातात. देशमुख कसा असावा? देशमुख विलासराव देशमुखांसारखा असावा, ज्याची मैत्री लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखी होती. हे देशमुख, असे देशमुख आपल्या गावगाड्यातील पट्ट्याविमुक्त 18 पगड जातीतील 12 बलुतेदार 18 बलुतेदारांचं नेतृत्व करणाऱ्या एका माळी समाजाच्या सरपंचाला जर मारहाण करण्याचा, हल्ला करण्याचं काम करत असेल तर हे कसले भिकारचोर देशमुख त्या निजामाच्या पैदाशी म्हणावं लागतील. त्या अशा लोकांना घाबरायचं नाही. सरपंच एकटे नाही, गावातील लोकांनी सरपंचाच्या पाठीशी खंबीरपणे राहिलं पाहिजे. आणि आपली आता खरं तर ही सभा कशासाठी आहे? तो ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. ओबीसीची जातनिहाय जनगणना कशासाठी झाली पाहिजे? कारण आपले हक्क अधिकार आपल्याला मिळवण्यासाठी आपला हक्क आपण किती आहोत? राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, न्यायालय असेल, न्यायालयात सुद्धा आपण दाद मागायला गेल्याच्या नंतर ओबीसीची जातनिहाय ओबीसीची आकडेवारी किती मागितलं जातं, परंतु आपल्याकडे आकडेवारीच नाही. 1931च्या जनगणनेनुसार 52% तेव्हापासून चाललंय. त्याच्या अगोदर 2-3 वेळा तुमच्या जनगणना झाल्या. म्हणजे आज अशी म्हणायची वेळ आली आपल्याला त्या आजच्या राज्यकर्त्यापेक्षा भारत स्वतंत्र झाल्यापासून जेवढे राज्यकर्ते आले यांच्यापेक्षा इंग्रज चांगले होते. तर इंग्रजांनी आपली जातीय जनगणना केली, परंतु त्यानंतर काँग्रेस आलं काय, भाजप आलं काय, आणखी कोणी आलं काय, यांना कुणाला वाटलं नाही की गावगाड्यातील ओबीसीची, बाटलमुक्तांची आपण डोकी मोडली पाहिजे, लोकसंख्या मोडली पाहिजे. कुत्र्याची, मांजराची, जनावरांची जनगणना होते, परंतु तुमची आमची गणना होत नाही. त्यामुळे तुम्हाला तिजोरीत वाटा तुमच्या लोकसंख्येप्रमाणे मिळत नाही. तुम्हाला जर तुम्ही राज्यामध्ये 52%, देशात 52%, 1931च्या जनगणनेनुसार, आणि आज जर आपण हिशेब लावला तर माझ्या मते आपण 7%पेक्षा कमी नसतो. परंतु आपल्याला हिरवल्या जाते, आपल्याला आपल्यासोबत दादागिरी केल्या जाते आणि आपल्या 7% समाजातील लोकांना एकटं पाडून गाठून त्याच्यासोबत हल्ले केले जात आहेत. परंतु हल्ल्यांना घाबरायचं नाही. हल्ले तर आमच्यावर होतात, परंतु आम्ही या निजामाच्या पैदाशीला घाबरत नाही. कारण
त्या निजामाच्या पैदाशी जरांगेच्या पिलावळी त्यांनी जाणीवपूर्वक ओबीसीला टार्गेट करण्यासाठी सोडलेलं आहे. ते शेमडा रोहित पवार तिकडे आता कुठेतरी नौटंकी करण्यासाठी उपोषणाला बसलेलं माहिती मला द्यावा. शेतकऱ्यांच्या आडून ओबीसीचे मतं घ्यायचे, शेतकऱ्यांच्या आडून बाटक्याविमुक्तांचे मतं घ्यायचे, शेतकऱ्यांच्या आडून माझ्या एससी एसटी समाजाची मतं घ्यायचे, शेतकऱ्यांच्या आडून मुस्लिम समाजाची मतं घ्यायचे. परंतु यांच्याच घरात खासदार, यांच्याच घरात आमदार, यांच्याच घरात उपमुख्यमंत्री, यांच्याच घरात कृषी मंत्री यांना सगळे पदं लागतात. यांना दुसरं कोणी आठवत नाही. आणि त्या बारामती जिल्ह्यात, बारामती तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये माझ्या मते तिथं धनगर समाज एकटा 40% असतो. त्याच्या जोडीला माळी जर टाकला तर 70%. आणि गेल्या अनेक वर्षापासून फक्त बारामतीमध्ये यांचंच राज्य. दादा झाला घेऊ, तो झाला की तो. हे कसं चालणार? आपण आता हे सहन केलं नाही पाहिजे. त्यामुळे जात निहाय जनगणना करणं गरजेचं आहे. 1931 नंतर कोणी जात निहाय जनगणना केली नाही. 2011ला तत्कालीन खासदार नाशिकचे समीर भाऊ भुजबळ यांनी लोकसभेमध्ये ओबीसीची जात निहाय जनगणना करा म्हणून मागणी केली. त्यावेळी सभागृहामध्ये खासदार लोकनेते दैवत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे सुद्धा होते. ते बीडचे प्रतिनिधित्व करत होते. त्यावेळी भाजपचा विरोध असताना लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी भाजपच्या नेतृत्वाला विचारलं नाही. त्यावेळी त्या पक्षाच्या अध्यक्षा सुषमा स्वराज होत्या. त्या सुषमा स्वराजांना त्यांनी विचारलं नाही, डायरेक्ट समीर भाऊंच्या मागणीला पाठिंबा दिला. आणि फक्त पाठिंबाच दिला नाही गोपीनाथराव मुंडे साहेबांनी, त्यावेळी रामविलास पासवान, लालू प्रसाद यादव, शरदजी यादव असे बलाढ्य नेते एकत्र होऊन 100 पेक्षा जास्त खासदार एकत्र आणले. आणि मनमोहन सिंग सरकारला ओबीसीची जात निहाय जनगणना करण्यास निर्णय घ्यायला भाग पाडलं. जनगणना सुरू झाली, परंतु 2014ला सरकार बदललं. आणि आजचे दिन म्हणून आपल्याला फसवणारे, आपले ओबीसी म्हणून आपल्याला फसवणारे मोदी साहेब आपल्या डोक्यावर येऊन बसले आणि त्यांनी आपली जनगणना बंद करून टाकली. आणि तेव्हापासून ओबीसीचं राजकीय थोडं ओबीसीच्या आरक्षणामध्ये अडचणी आणत आजच्या घडीला ओबीसीचं राजकीय अस्तित्व पूर्ण संपुष्टात आणण्याचं काम ह्या लोकांनी केलं. त्यानंतर लोकसभा 2024ची आली. 2024ला राहुल गांधी म्हणाले आमचं सरकार आलं तर आम्ही ओबीसीची जात निहाय जनगणना करू. आणि त्यावेळी लगेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी म्हणताय आमचं सरकार येणार आणि आम्ही ओबीसीची जात निहाय जनगणना करणार. परंतु आता माझा अमित शहाजी यांना प्रश्न आहे, सरकार तुमचं आलं, ओबीसीने तुम्हाला देशभरात भरभरून मतं दिली, पण आमची आता तुम्ही जनगणना सुरू केली, परंतु त्यामध्ये ओबीसी जातीचा कॉलम का नाही? असं आहे. फक्त आमचे मतं घेण्यापुरतं तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं का? आमचे मुद्दे मोजायचे नाहीत का? आमची संख्या मोजायची नाही का? हा तुम्हाला आमचा प्रश्न आहे. परंतु गावगाड्यातील लोकांना माझं सांगणं, आपण येणाऱ्या काळात या जात निहाय जनगणना होत नाही तोपर्यंत जनगणनेवर बहिष्कार सुद्धा टाकला पाहिजे. जोपर्यंत आपली जात निहाय जनगणना, जोपर्यंत जातीचा कॉलम त्याच्यामध्ये येत नाही तोपर्यंत आम्हाला जनगणनेमध्ये सहभाग नोंदवायचा नाही असं ठणकावून सांगितलं पाहिजे. आणि त्या राज्य सरकारला, केंद्र सरकारला आपल्याला बाहेर ओबीसीची जात निहाय जनगणना करून घ्यावी लागेल. कारण गेल्या 2 वर्षापासून मराठवाड्यातून तुम्ही बघितलंय जरांगे नावाच्या बिंडोक पाचवी नापास भिकारचोट अवलादीचा माणूस ओबीसीच्या अनेक लोकांवर हल्ले करायला लावतोय. हाके सरांच्या आणवा गाडीवर हल्ले, जरांगेच्या पिलावळीने माझी गाडी माझ्या घरापाशी येऊन जाळण्याचं काम केलं. परंतु आम्ही अशा भिकारचोट अवलादींना भीक घालत नाही. काल परवा 2-4 दिवसापूर्वी काहीतरी आता त्यांनी महिला समोर केल्या, आता पुरुषांचं त्यांनी बांगड्या भरल्या. तर त्या जरांगेला बांगड्या नेऊन भरल्या पाहिजे आता, कारण त्यांनी आता महिलांना समोर करून, अरे माता भगिनींना आम्ही काय बोलणार? आम्ही माता भगिनींचा सन्मान करणारे लोक आहोत. आम्ही तुमच्यासारखे भिकारचोट विचाराचे नाही आहोत, तुमच्यासारखे निजामी विचाराचे नाही आहोत. आम्ही खरं तर आम्ही कधी माता भगिनींना आलेरावी करणारे नाही. परंतु तुम्ही जर जाणीवपूर्वक माता भगिनींना पुढे करून जर आम्हाला थांबवण्याचं काम करत असाल तर आमच्या माता भगिनी सुद्धा थांबणार नाहीत. आमच्या माता भगिनी सुद्धा 2 हात करायला आता येणाऱ्या काळात समोर येतील. कारण जसं तसं उत्तर द्यायचं आम्हाला बी कळतंय. कारण गावगाड्यात जर तुम्ही राहत असाल, तुम्ही 12% असाल तर आम्ही 7% आहोत. कारण तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही जर जनगणना यामुळेच हे करून देत नाही. गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार सत्तेत आले,
प्रस्थापित नेते सत्तेत आले, परंतु त्याला कधी ओबीसीची जात न्याय जनगणना होऊ द्या वाटली नाही. कारण जर ओबीसीची जनगणना झाली तर ओबीसीला कळाल या मतदारसंघामध्ये आपण माळी किती, धनगर किती, वंजारी किती, सुतार किती, सोनार किती, लोहार किती, आणि टोटल ओबीसी मिळून आपण 60% आहोत. आणि आपण 60% असून या प्रस्थापिताला मतदान कशाला करायचंय. आणि ज्यावेळी आपल्याला कळाल त्यावेळेस आपले आमदार झालेले दिसतील, आपले खासदार झालेले दिसतील, आणि त्यांना ते होऊ द्यायचं नाही. म्हणून ती तुमची जात निहाय जनगणना होऊ देत नाही. परंतु बांधवांनो, त्यांनी जनगणना जरी नाही केली तर आपल्याला जाग व्हायचं, आपल्याला एकत्र यायचं, एक आम्हाला मोठा करायचा आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार जनगणना करत नसेल तर आज आपण गाववाड्यामध्ये सभा घेतोय. ही सभा आपल्याला येणाऱ्या काळात मुंबई जाऊन आपल्याला मुंबई जाम करावी लागणार आहे. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही अशी परिस्थिती. अरे ते जरांगे 12% असणारा समाज मुंबईला वेठी धरू शकतो, परंतु राज्यात 52% असणारा 1931च्या जनगणनेनुसार आजच्या घडीला 7% असणारा समाज मुंबईला का वेठी धरू शकत नाही. अरे तुमच्या जोडीला एससी आहे, एसटी आहे, मुस्लिम समाज सुद्धा तुमचा भाऊ म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहे. परंतु आपलं काय होतंय, आपल्याला निवडणुका आल्या की हिंदू खतरे म्हणायचं, निवडणुका आल्या की आगे इधर जाओ आगे उधर जाओ, आणि बाकी पाठीमागे काहीच राहत नाही. हे आता बंद झालं पाहिजे. आपलं कोण करतो कोण आपण आता समजलं पाहिजे. तुमच्या जवळपास आपले आमदार आहेत, कसा धाडसी आमदार आहे, नाव घेत नाही मी त्यांचं, परंतु असे आमदार प्रत्येक मतदारसंघामध्ये घडले पाहिजे. आपल्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. आदरणीय भुजबळ साहेब गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसीचा अस्तित्व टिकवण्यासाठी लढताय. आपला वाघ आज आजारी असला, आजचं ऑपरेशन झालंय, काही गोष्टी त्यांना बोलायचं सांगितलं नसत्या, परंतु त्यांच्या वतीने त्यांचे लेकरं म्हणून आपण खांद्याला खांदा लावून लढत आहोत. येणाऱ्या काळात भुजबळ साहेबांचे विचार, भुजबळ साहेबांचे आचार आपण तळागाळात पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. आजच्या घडीला एकही मंत्री बोलत नाही, भुजबळ साहेबांची वाट पाहता सगळे, परंतु माझी सर्व मंत्र्यांना कळकळीची विनंती, भुजबळ साहेबांची वाट पाहू नका. दुसरे ओबीसीचे विदर्भातील नेते महाराष्ट्राचा बुलंद आवाज, हुजूर वडीलकुमार साहेब ओबीसीचा आवाज आता बुलंद करण्याचं काम करत आहे. आपल्याला कोणत्या पक्षाशी घेणं देणं नाही, आपल्यासाठी कोण लढतंय ते आपण बघितलं पाहिजे. श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्यासाठी सातत्यानं लढताय, सातत्यानं बोलताय. पण आपलं काय होतंय, ओबीसी आमच्या डीएनए म्हटलं की आपण घर घरून म्हणतो इकडे भाजपला दिली. आपण आपल्यासाठी लढणाऱ्याला विचारलं नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रभर काढली, परंतु आपण त्यांना विचारलं नाही. आपलं सगळं उलट असतं, परंतु जोपर्यंत तुम्ही उलट करता तोपर्यंत तुमचं अस्तित्व संपत राहील आणि येणाऱ्या काळात तुमचं अस्तित्वच राहणार नाही. आणि तुमचे मुलं बाळ म्हणतील तुम्ही चुकीचं त्यावेळेस झोपला होता आणि आज आमच्यावर काय परिस्थिती आली. तुमच्या गाववाड्यातला सरपंच नसेल, तुमचा ग्रामपंचायत सदस्य नसेल, तुमचा जर पंचायत समिती मेंबर नसेल, सभागृहात तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहामध्ये तुमचे जर माणसं नसते तर तुमच्या हक्क अधिकारासाठी कोण लढणार, तुमच्या मागण्या कोण मागणार, तुमचे प्रश्न सभागृहात कोण मांडणार. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळात या पूर्ण निजामी पैदाशीच्या दाराजवळ मुजरा करण्याचं काम केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आता निजामी पैदाशी म्हणल्यावर राग येतो, परंतु काम सर्व निजामी पैदाशी सारखं राग त्यांना अपाट, म्हणजे महिला पुढं करताय, गाड्या जाळताय, दगडफेक करताय. आताच मागच्या महिन्यामध्ये माझ्या संपर्क आलेला सुद्धा बॅनर भिकाऱ्यांनी बॅनर येऊन फाडण्याचं काम केलं. अरे समोर येऊन लढत नाही, समोर येऊन लढा. येणाऱ्या काळात जशा तसं उत्तर द्यायचे आम्ही ठरवलंय. आपल्या बळीराम दादांनी सांगितलं आणि आता लढू जशा तसं तुम्हाला उत्तर देण्याचं काम करू. त्यामुळे आपल्याला एकत्र यावं लागेल, एकत्र लढावं लागेल. आपण माळी म्हणतो माझं धनगरासमोर जमत नाही, धनगर म्हणतो माझं वांजाऱ्यासमोर जमत नाही, वांजारी म्हणतो माझं वांजाऱ्यासमोर जमत नाही, हे चालणार नाही. हे माळी मी धनगर मी वंजारी हे बोलणं बंद करू टाका. मी ओबीसी आहे, आम्ही ओबीसी आहोत हे म्हणून आपल्याला एकत्र लढावं लागेल. तुमच्या जोडीला डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी, जे आपल्या अण्णाभाऊ साठेंचे अनुयायी आपल्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहे. अरे त्या लोकांना, गावभरातील लोकांना, बाबासाहेबांच्या अनुयायाला, अण्णाभाऊ साठेंच्या अनुयायाला त्या लोकांनी एकेकाळी खूप त्रास दिला, त्यांनी आठवणी ठेवलेले. आणि खरं तर महात्मा फुले तुम्हाला कोणी सांगितले, महात्मा फुले तुम्हाला कोणी दाखवले, तर खरं तर बाबासाहेबांच्या अनुयायांनी तुम्हाला महात्मा फुले दाखवले. माझ्या माळी समाजाला सुद्धा महात्मा फुले कोण होते हे माहिती नव्हतं. त्यामुळे ह्या लोकांना सुद्धा आपण
जपण्याचं काम करायचं, त्यांना सुद्धा संरक्षण देण्याचं आपण काम केलं पाहिजे आणि त्यांना बोट बांधून आपल्याला राजसत्तेवर गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि राजसत्ता जर गाठायची असेल तर तुम्हाला मूळ जात निहाय जनगणना, जात निहाय जनगणना, तुम्हाला आकडेवारी समोर आली की ऑटोमॅटिक गावगाड्यातील सर्वांना वाटेल की आम्ही इतके आहोत आणि आम्ही राजसत्तेत गेलो पाहिजे आणि येणाऱ्या काळात नक्कीच आपण राजसत्तेत जाऊ. आणि विधानसभेला राज्यामध्ये ओबीसीच्या उमेदवारांचा प्रचार केला. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी धनगर समाजाच्या 3 उमेदवारांचा प्रचार केला. वंजारी समाजाचे 3, बंजारा समाजाचे 4 उमेदवार, मुस्लिम समाजाचा 1 उमेदवार, लिंगायत समाजाचे 4 उमेदवार, चर्मकार, मातांग, बौद्ध समाजाचे 4 उमेदवार. त्या सर्व उमेदवारांना आम्ही एकत्र बांधण्याचे, बोल बांधण्याचं काम केलं. परंतु ओबीसी बांधवांनी आपले लोकसभेला पाठवण्यासाठी काम केलं पाहिजे. आणि खरं तर पाऊस यायला लागलाय, गावगाड्यातील लोकांना पावसाची सुद्धा गरज आहे. पाऊस आपल्याला असला पाहिजे. माझी सर्वांना विनंती, उठू नका, भाषण संपलेलं नाही, माझ्यानंतर सर बोलणार आहे. कारण आज आपण उठून गेलो, आपण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ऐकलं पाहिजे. उठून जाऊन काय आपल्याला पाऊस पडलेली, पावसाचीच गरज आहे. शेती करायची असेल, शेती पेरणी करायची असेल तर आपण शेतात भिजत पेरणी करतो, शेतात भिजत आपण मशागत करण्याचं काम करतो. पावसाळी काही होणार नाही, पाऊस आला तरी आम्ही इथे उठणार नाही. तुम्ही सुद्धा ऐका आणि येणाऱ्या काळात एकत्र राहणार अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर त्या गावामध्ये उत्स्फूर्त असा आमचं स्वागत केलं आणि या गावातून हिंगोलीच्या सभेला रवी भाऊनी सांगितलं की जास्तीत जास्त, सर्वात जास्त या गावातून गाड्या आल्या होत्या. नक्कीच हे गाव आसपासच्या गावात, मला वाटतं कुठल्या गावात इथं पाठीमागे महाराज झाले होते, गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं नाव घेतल्यामुळं खरं तर त्या गावातल्या लोकांना सुद्धा वेलतुऱ्यासारख्या गावाला संरक्षण देण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही त्यांना संरक्षण द्या, त्यांना सहकार्य असू द्या, एकमेकाचा हात हातात असू द्या, एक मूठ आमच्या हातात दाबून धरा आणि सांगा आम्ही ओबीसी एकत्र आहोत. जिथं अन्याय होईल तिथं आम्ही एकत्र येऊ, जिथं अन्याय होईल त्याला वाचा फोडण्याचं आम्ही काम करू, जिथं अन्याय होईल तिथं जशाच तसं उत्तर देण्याचं आम्ही काम करू. आणि नक्कीच हे जयपूर गावकरी ते करून दाखवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळात ओबीसीचं आरक्षण, ओबीसीची जात निहाय जनगणना यासाठी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांनी व्यक्त झालं पाहिजे, तरुणांनी लिहिलं पाहिजे आणि तरुणांनी ओबीसीची जात निहाय जनगणना अशी करा, सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला मागणी केली पाहिजे. एवढंच बोलतो. पावसामुळे आता शॉर्टकट मध्ये आवडतो. धन्यवाद. जय हिंद, जय ओबीसी, जय भीम, जय संविधान.